हाऊस करस्पॉन्डंट्स असोसिएशनच्या अॅन्युअल डिनरमध्ये झालेल्या गोळीबारामधून डोनाल्ड ट्रम्प आणि इतर व्हीव्हीआयपीची सुरक्षितपणे सुटका करण्यामध्ये स्पेशल सर्व्हिसेस एजंट्सला यश जरी आलं असलं तरी एकूणच सुरक्षा व्यवस्थेमध्ये छेद जो त्या ठिकाणी झालेला आहे त्या अनुषंगाने वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आज घडीला रेज केले जात आहेत. पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर याआधी सुद्धा दोनदा जीवघेणा हल्ला झाला होता. दुसरी महत्वाची गोष्ट, इराण युद्ध सुरू असताना आणि त्यातल्या त्यात इराणचा सर्वोच्च नेता अयातुल्ला अली खामेनी याचा खात्मा केल्यानंतर नक्कीच अमेरिकेतले हाय व्हॅल्यू टार्गेट्स, ज्यामध्ये काही महत्वाचे राजकीय नेते किंवा सिनियर कमांडर्स यांना टिपण्याचा प्रयत्न हा इराणकडून किंवा इराण समर्थित दहशतवादी संघटनांकडून केला जाईल अशा प्रकारचे इंटेलिजन्स इनपुट होते. एवढंच नाही तर स्पीड बोट किंवा ड्रोन्सच्या माध्यमातून सुद्धा अमेरिकेमध्ये हल्ले होऊ शकतात आणि त्याही पलीकडे जाऊन पाकिस्तानमधल्या भाडोत्री दहशतवाद्यांचा वापर करून अमेरिकेमध्ये काही हल्ले होऊ शकतात अशा प्रकारचं सुद्धा इंटेलिजन्स इनपुट हे अमेरिकेला त्या ठिकाणी मिळालं होतं.